नमस्कार, मी श्वेतांकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात 50% कोटा निश्चित करण्यात आला आहे. यामुळे नवीन वर्षाच्या आधी सरकारने अग्निवीरांना एक मोठी भेट दिली आहे. एवढंच नाही तर लवकरच इतर केंद्रीय पोलीस दलांनाही असाच कोटा मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे सैन्यातून बाहेर पडल्यानंतर भविष्याबद्दल चिंताग्रस्त असलेल्या 75% अग्निवीरांना हा मोठा दिलासा आहे. सीमा सुरक्षा दलाने नवीन वर्षामध्ये माजी अग्निवीरांना मोठी बातमी दिली आहे. बीएसएफने माजी अग्निवीरांसाठी पद आरक्षण वाढवलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल भरतीसाठी माजी अग्निवीरांसाठीचा कोटा 10% वरून 50% केला आहे. काँग्रेस सरकारच्या महत्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नियमित निधी मिळत नसल्याच्या तक्रारींवर आता तोडगा निघाला आहे. महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले की उद्या सोमवार दिनांक 22 डिसेंबरपासून गृहिणींना 24वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाईल. राज्यातील लाखो महिलांना थेट आर्थिक पाठबळ देणारी गृहलक्ष्मी योजना यशस्वी ठरत असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक लाभार्थी महिलेला निधी मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही गृहलक्ष्मी योजना सुरू केली आहे. आजही ही योजना देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे आणि इतर राज्यांनीही तिचा आदर्श घ्यावा इतपत यश तिला मिळालं आहे असे हेब्बाळकर म्हणाल्या. लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे पैसे वेळेवर जमा न होण्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र आता सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या असून नियमित हप्त्यांचे वितरण सुरळीत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये आज रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावामध्ये सकाळपासून ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. या मोहिमेपूर्वी काल शनिवारी जनजागृती मोहीम राबवून नागरिकांमध्ये लसीकरणाचं महत्त्व पटवून देण्यात आलं होतं. मोहिमेच्या प्रारंभी एक बालकाला प्रथम पोलिओची लस देऊन लसीकरणास सुरुवात करण्यात आली. कार्यक्षेत्रातील एकही बालक पोलिओ लसीपासून वंचित राहता कामा नये असे आवाहन अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांकडून करण्यात येत आहे. ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन व स्वयंसेवी संस्था सक्रिय सहभाग घेत आहेत. पालकांनी आपली मुले लसीकरणासाठी नजीकच्या केंद्रांवर आणावीत असे आवाहन करण्यात आले होते. SBI लाईफ घेऊन आलंय झिरो इन्व्हेस्टमेंट फ्रँचायझी ऑपॉर्च्युनिटी. SBI सोबत बिझनेस करून कमाई करण्याची सुवर्ण संधी. जर तुमच्यात लिडरशिप क्वालिटी आहे, लोकांची टीम करून काम करण्याचं टॅलेंट आहे, अनेक MLM मध्ये प्रयत्न करूनही यश मिळालेलं नाही, तर आता तुमच्या सर्व प्रॉब्लेमचा दी एंड. SBI लाईफ इन्शुरन्स घेऊन आलंय झिरो इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी, जिथे तुम्ही होऊ शकता SBI लाईफचे अधिकृत पार्टनर. बेळगाव, रायबाग, गोकाक, चिकोडी आणि आथणीकरिता संधी उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क 9731151711. नैऋत्य रेल्वेच्या वतीने नाताळ निमित्त बेंगळूर बेळगाव बेंगळूर या मार्गावर रेल्वे फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. नाताळ तसेच वर्ष अखेर निमित्ताने घरी येणाऱ्या नागरिकांना या रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे. सध्या बेळगाव बेंगळूर मार्गावर रेल्वे तिकिटे फुल्ल असल्यामुळे जादा गाडी सोडण्यात आली आहे. बुधवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 7 वाजता बेंगळूरच्या SMVT रेल्वे स्थानकातून निघालेली एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी 8:25 बेळगावला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासामध्ये रविवार दिनांक 28 रोजी सायंकाळी 5:30 वाजता बेळगावमधून निघालेली एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता बेंगळूरला पोहोचेल. या एक्सप्रेसला खानापूर, लोंढा, अळणावर, धारवाड, हुबळी यासह इतर थांबे देण्यात आले आहेत. हुबळी दादर एक्सप्रेसला 3 जादा डबे. हुबळी, धारवाड, बेळगाव या परिसरातून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच नैऋत्य रेल्वेने हुबळी दादर एक्सप्रेसला 3 अतिरिक्त AC डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी पदवी घेऊन नोकरी व्यवसाय करणं हे एकच ध्येय पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये होतं. मात्र आजच्या आधुनिक तंत्रज्ञान काळामध्ये विद्यार्थ्यांना अनेक यशस्वी जीवन घडवण्याच्या अनेक संधी प्राप्त झालेल्या आहेत. शैक्षणिक संस्थांनाही एका साच्यातील शिक्षणाऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यांवर आधारित शिक्षणावर भर देत देशाची सक्षम पिढी घडवण्याचं काम करावं असं आवाहन खासदार तेजस्वी सूर्या यांनी बोलताना केले.
काल सायंकाळी बीके मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी सोहळ्यात तेजस्वी सूर्या यांच्यासह खासदार इराण्णा कडाडी, महांतेश कवडगीमठ, भारतीय रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी श्रेयस होसूर, अभिनेते आणि विचारवंत दीपक करंजीकर, उद्योजिका विद्या मुरकुंबी, अनिल पोद्दार आदी मान्यवर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात पुढे बोलताना तेजस्वी सूर्या म्हणाले की कोणतीही संस्था 100 वर्षे चालवणे यासाठी विश्वासार्हता महत्वाची असते. बीके मॉडेल हायस्कूलने लोकविश्वासाच्या जोरावर 100 वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. पुढील 25 वर्षांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून शिक्षण संस्था, पालक आणि शिक्षकांनी सक्षम भावी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्रीनिवास शिवणगी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सीमा भागामध्ये मराठी भाषा, परंपरा, संस्कृती अडचणीत आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीमा भागातील मराठी जनता साहित्य संमेलनांचा जागर करत आहे. मराठीच्या रक्षणासाठी साहित्य संमेलने अत्यावश्यक असल्याचे मत महिपाळगड येथील अजित सावंत यांनी व्यक्त केले. कुद्रेमानी येथील श्री बलभीम साहित्य संघ व गावकरी आयोजित 20वे मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 28 रोजी आयोजित केले आहे. संमेलन शामियानाची मुहूर्तमेढ रोपण कार्यक्रम शनिवारी कुद्रेमानी हायस्कूलच्या क्रीडांगणावर पार पडला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सावंत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन अर्जुन जांभोटकर होते. सावंत पुढे म्हणाले की संस्कृतीच्या संवर्धनामध्ये भाषा ही महत्वाची असते. भाषा संपली तर संस्कृती संपते. प्रारंभी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून मुहूर्तमेढ दिंडीला प्रारंभ करण्यात आला. ज्योतिबा पाटील, निंगाप्पा पाटील यांनी मुहूर्तमेढचे पूजन केले. त्यानंतर गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. हायस्कूलच्या क्रीडांगणावर मुहूर्तमेढ रोपण मंगल लोहार, आशिता सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मुरकुटे, राजाराम राजगोळकर, वैजू गुरव, विष्णू जांभोटकर, शिवराय कांबळे, अमृत पाटील आदींसह साहित्य संघाचे कार्यकर्ते, विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ, विठू माऊली महिला हरिपाठ मंडळ, गावकरी उपस्थित होते. द्वितीय पीयूसीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या चाचणी परीक्षेला 2 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 17 जानेवारीपर्यंत ही परीक्षा पार पडणार असून यावर्षी एकूण 20,231 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. परीक्षेच्या अवघ्या काही दिवसांपूर्वीच अभ्यासक्रमाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये सध्या पुनरावृत्ती आणि तयारीच्या सत्रांना वेग आला आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखातील विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणार आहेत. राज्यात ऊस दराच्या संघर्षानंतर मोठ्या जोमाने नोव्हेंबरपासून सुरू झालेला गळीत हंगाम आता मध्यावर आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील 25 साखर कारखान्यांनी सरासरी 1.5 महिन्यात गळीत हंगामामध्ये 68,73,000 टन ऊसाचे गाळप केले आहे. उगार शुगर कारखान्याने 37 दिवसामध्ये 5,55,000 टन तर त्यापाठोपाठ हुंशाळ येथील सतीश शुगर्सने 4,77,000 टन, नळदी चिदानंद कोरे साखर कारखान्याने 37 दिवसामध्ये 4,28,000 टन ऊसाचे गाळप केले आहे. कर्नाटकातील साखर कारखान्यांचा ऊसाचा दर महाराष्ट्रापेक्षा तुलनेत 300 रुपये कमी असल्याने या भागातील शेतकरी तिकडे आपला ऊस पाठवण्यास इच्छुक आहेत. नोव्हेंबरपासून कर्नाटकातील बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येक साखर कारखान्याने 31 ते 54 दिवसांपर्यंत आपला गळीत हंगाम केला असून 68,288 टनांहून अधिक ऊसाचं गाळप झालं आहे. घरी सोडतो असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या हटयोगी लोकेश महास्वामी उर्फ लोकेश्वर साबणा जंबगी वय 30 या तरुण स्वामीला पोक्सो न्यायालयाने 35 वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गुलबर्गा जिल्ह्यातील चितापूर येथील रहिवासी असलेला आणि सध्या रायबाग तालुक्यातील मेखळी येथे वास्तव्यास असलेल्या या आरोपीने अल्पवयीन पीडितेवर अत्याचार केला होता. या गंभीर प्रकरणी जिल्हा पोक्सो न्यायालयात सुनावणी होऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र जलद गती न्यायाधीश CM पुष्पलता यांनी अत्याचार सिद्ध झाल्यामुळे 35 वर्षांची सक्त मजुरी ठोठावली.
या शिक्षेची अंमलबजावणी कायम राहिल्यास आरोपीला 65 वर्षांपर्यंत कारावासातच राहावं लागणार आहे. या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून LV पाटील यांनी काम पाहिले आणि प्रभावी युक्तिवाद करून न्याय मिळवून दिला. हा निर्णय मुलींच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेस गेल्या ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला कमी प्रतिसादानंतर आता प्रवासी संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार या गाडीची सरासरी प्रवासी भरणा क्षमता 68% पोहोचली आहे. तर बेंगळूरहून बेळगावकडे जाणाऱ्या मार्गावर ही संख्या 80% वर गेली आहे. ही बाब या सेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं दर्शवते. दरम्यान हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस या गाडीतील प्रवाशांची संख्या देखील स्थिरपणे वाढत आहे. मे ते जुलै दरम्यान ही संख्या सुमारे 60% होती, जी सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत 70% सरासरीवर पोहोचली आहे. पुण्याहून हुबळीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळपास 75% झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून या वाढत्या प्रवासी प्रतिसादाचा अभ्यास करून या मार्गांवर अतिरिक्त सुविधा आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. वर्क फ्रॉम होमच्या आमिषातून तरुणाला गंडा घालण्याचा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. अथणीतील एका तरुणाकडून तब्बल 12,39,500 रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी जिल्हा CN पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधिताच्या इन्स्टाग्राम खात्यावर 3 डिसेंबर 2025 रोजी वर्क फ्रॉम होमची जाहिरात दिसून आली. या जाहिरातीतील लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना व्हॉट्सअप व टेलिग्रामद्वारे संपर्क साधण्यात आला. हॉटेल, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट व वॉटर पार्क यांना 5 तारांकित रेटिंग देऊन त्याचे स्क्रीनशॉट पाठवल्यास पैसे मिळतील असे आमिष दाखवण्यात आले. प्रारंभी काही टास्क देऊन स्क्रीनशॉट मागवण्यात आले, मात्र त्यानंतर मोबदला न देता जास्त पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळेल असे सांगून फिर्यादीला आर्थिक व्यवहार करण्यास प्रवृत्त करण्यात आले. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने विविध बँक खात्यातून रक्कम वर्ग करून घेण्यात आली. यानंतरही व्हॉट्सअप चॅट आणि व्हॉइस कॉलद्वारे दबाव वाढवत एकाच वेळी संपूर्ण रक्कम परत केली जाईल असे आश्वासनही देण्यात आले. मात्र पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने तक्रार दाखल केली. घटप्रभा प्रकल्प सिंचन सल्लागार समितीची बैठक जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हिडकल जलाशयातील उपलब्ध असलेल्या 39.616 TMC पाण्याच्या उपलब्धतेवर सविस्तर चर्चा झाली. दरम्यान 28 डिसेंबरपासून पाणी सोडणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. 21 नोव्हेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत पावसाळ्यात घटप्रभा उजव्या कालव्यात आणि चिकोडी उपकालव्यात 20 दिवसांसाठी आणि 24 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत घटप्रभा डाव्या कालव्यामध्ये 20 दिवसांसाठी आधीच पाणी सोडण्यात आले होते. आता उपलब्ध असलेल्या पाण्याच्या आधारे शेतकऱ्यांच्या हितासाठी 28 डिसेंबरपासून दुसऱ्यांदा 20 दिवसांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री जारकिहोळी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. एक T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं. पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. PM कुसुम सी योजनेअंतर्गत राज्यात 3,000 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती ऊर्जा मंत्री KJ जॉर्ज यांनी नुकतीच दिली. यावेळी मंत्री जॉर्ज म्हणाले की सध्या राज्यात PM कुसुम योजनेअंतर्गत 415 ठिकाणी 2,592 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. उर्वरित 410 मेगावॅट क्षमतेसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांपैकी 213 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू झाले आहेत. 1,190 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, तर 1,189 KJ जॉर्ज मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
तसेच या प्रकल्पाशी संबंधित अडथळे दूर करण्यासाठी वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या जात असून आवश्यकतेनुसार खासगी अथवा सरकारी जमीन उपलब्ध नसल्यास तलाव परिसरातील जमिनीचा शोध घेऊन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. चिकोडी येथील न्यायालय परिसरात जिल्हा न्यायालय विभाग, चिकोडी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बार असोसिएशन चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आलेल्या नवीन न्यायालय संकुल आणि बार असोसिएशन इमारतीचे उद्घाटन तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान हस्तांतरण दृश्य असलेल्या भित्तीचित्राचे अनावरण सुप्रीम कोर्टाचे माननीय न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन समारंभ कार्यक्रमाला कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विभू बाखू तसेच न्यायमूर्ती के.एस. मुदगळ, अनंत रामनाथ हेगडे तसेच कायदा, न्याय व मानवी हक्क मंत्री एच.के. पाटील, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी, हायकोर्टचे रजिस्ट्रार जनरल आर.के. भारतकुमार यांची उपस्थिती होती. नवीन न्यायालय संकुलामुळे परिसरातील नागरिकांना न्याय मिळवणे सोपे होणार असून हा प्रकल्प हा न्याय व्यवस्थेच्या सुविधा वृद्धिंगत करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शहरातील बीके मॉडेल हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आलेले खासदार तेजस्वी सूर्या यांना कार्यक्रमानंतर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर सूर्या म्हणाले की डी.के. शिवकुमार प्रत्येक गोष्टीत गोंधळ निर्माण करत आहेत असे सांगून अधिक काही न बोलता ते निघून गेले. यापूर्वी डी.के. शिवकुमार यांनी भाजपला थेट आव्हान दिलं होतं की हिंमत असेल तर गांधीजींचा फोटो रुपयाच्या नोटांवरून काढून दाखवा. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून तेजस्वी सूर्या यांची ही पहिली प्रतिक्रिया होती. राकसकोप गावामध्ये सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या खर्चातून बांधल्या जाणाऱ्या श्री पंचराशी सामुदायिक भवनाच्या बांधकामासाठी आज रविवारी भूमिपूजन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील दीर्घकालीन मागणी पूर्ण होत असून या भव्य सामुदायिक भवनामुळे गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना त्यांच्या लग्न समारंभ, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी एक उत्तम सुविधा उपलब्ध होणार असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. या भवनाच्या निर्मितीमुळे गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला नवे बळ मिळणार असून काम वेळेत आणि दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा आहे. यावेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, बाळू देसूरकर, मनोहर बेळगावकर, महेश पाटील, निंगाप्पा मोरे, धाकलू पाटील, शिवाजी बोकडे, लक्ष्मी पाटील, पूजा सुतार, गायत्री सुतार, काशीनाथ मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यात थंडीची लाट वाढली असून बेंगळूरमध्ये दाट धुके पसरले आहे, तर बेळगावसह उत्तर कर्नाटकात शीतलहर असून तापमान 10 अंशापर्यंत घसरलं आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बिदरसह काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आणि बेळगाव व कारवारला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यात पुढील 2 दिवस तीव्र थंडीची लाट राहण्याची शक्यता असून 5 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रायचूर, यादगीर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. श्रीमद भगवद्गीता हा जगातील एकमेव असा ग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते. हाच वारसा जपत आज रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी बेळगाव येथील केएलई बीएमके आयुर्वेद महाविद्यालयाच्या ए.व्ही. हॉलमध्ये गीता जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. अग्निहोत्राने वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 6 वाजता उद्योजक विनायक लोकूर, रमेश लद्दड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अग्निहोत्र होमाने झाली. या पवित्र विधीमुळे परिसरात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला. याप्रसंगी विनायक लोकूर यांनी अग्निहोत्राचे महत्त्व विशद करून वातावरण शुद्धीचा संदेश दिला. अग्निहोत्रानंतर गीता परिवाराच्या सदस्यांनी सामूहिक गीता पठण केले. या कार्यक्रमाला डॉक्टर सुहास कुमार शेट्टी, श्रुती कडगावकर, स्वाती झंवर, भालचंद्र पाटील, महांतेश वाली, अमोल जैन, रश्मी चव्हाण तसेच संपूर्ण गीता परिवार आणि केएलई आयुर योगा सदस्य आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. विशेष म्हणजे आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते. तरुण पिढीने गीतेच्या शाश्वत विचारांशी जोडून घेणे ही या कार्यक्रमाची जमेची बाजू ठरली. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. 26 डिसेंबर 2025 पासून रेल्वे भाड्यामध्ये सुधारणा लागू होतील. या निर्णयाचा देशभरातील लाखो प्रवाशांवर परिणाम होणार आहे.
तर कमी अंतराच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने 215 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी भाडे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दैनंदिन प्रवाशांच्या हितासाठी उपनगरीय गाड्या आणि मासिक हंगामी तिकिटांच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेल्वे मंत्रालयाच्या मते नवीन भाडे सुधारणा राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत, महामना, गतिमान, अंत्योदय, जनशताब्दी, युवा एक्सप्रेस, एसी विस्टाडोम कोच, अनुभूती कोच आणि सामान्य उपनगरीय सेवांसारख्या प्रीमियर आणि विशेष ट्रेन सेवांना देखील लागू होईल. केंद्र सरकारकडून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नाव बदलण्याबरोबरच त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. या माध्यमातून केंद्र सरकारने ही योजनाच रद्द करण्याचा घाट घातला आहे. गोरगरिबांसाठी आधार ठरलेली महत्वाकांक्षी योजना रद्द झाल्यास गरिबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. केंद्र सरकारच्या या धोरणाचा काँग्रेस पक्षाकडून प्रखर विरोध करण्यात येणार असून ही बाब देशातील जनतेला दाखवून देण्यासाठी जनजागृती केली जात असल्याची माहिती एआयसीसीचे प्रवक्ता अतुल लोंढे पाटील यांनी दिली. काँग्रेस येथे काल शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, बसवराज शेगावी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक जिल्हा बार असोसिएशनतर्फे आयोजित राष्ट्रीय वकील क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बेळगाव जिल्हा वकील संघातील 15 सदस्यीय क्रिकेट संघ नाशिककडे रवाना झाला. याप्रसंगी बेळगाव न्यायालय आवारात संघातील सदस्यांना उत्साहवर्धक शुभेच्छा देण्यात आल्या. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट एस किवडसन्नावर, उपाध्यक्ष अॅडव्होकेट शीतलराम शेट्टी, जनरल सेक्रेटरी अॅडव्होकेट YK दिवटे, अॅडव्होकेट मारुती कामण्णाचे व इतर मान्यवर वकिलांनी उपस्थित राहून संघाला यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. वकील संघातील खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण असून राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना विजय मिळवण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.